आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। कोण आहे रे? कोण आहे हा? मी नाही ओळखत त्याला, घे। तो कोणाचा बाप असेल ना, नेता असेल ना, त्याला तुझा पटकन आता गाडी फोडून टाकणार, उलटी करणार मी गाडी। बदलापुरात परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात मनसेच्या शहराध्यक्ष संगीता चेंदोनकर या चांगल्याच आक्रमक झाल्या। रात्री त्यांनी स्टेशन परिसरात जाऊन या फेरीवाल्यांकडे आधार कार्डची मागणी केली। यावेळी अनेक फेरीवाले हे नेपाळ आणि उत्तर प्रदेशहून आल्याचं समोर आलं। तसेच अनेक गाड्यांवर परप्रांतीय अल्पवयीन मुलं कामाला असल्याचं समोर आलं। त्यामुळे चेंदोनकर या आणखीन आक्रमक झाल्या। त्यांनी भर रस्त्यात फेरीवाल्यांचे मातीचे माठ फोडले। यावेळी एका फेरीवाल्यानं त्यांना म्हात्रे नामक व्यक्तीचा फोन लावून दिला। मग चेंदोनकर आणखीनच संतप्त झाल्या। मी बदलापुरातील कोणत्याही नेत्याच्या बापाला घाबरत नाही, असं चेंदोनकर संतप्त होऊन म्हणाल्या। कोण आहे रे? कोण आहे हा? मी नाही ओळखत त्याला, घे। तो कोणाचा बाप असेल ना, नेता असेल ना, त्याला तुझा फोन काय लावून देतो? का मोठा बादशाह असतो का बदलापूरचा? हे अशी इजडीगिरी करणार आपले नेते, मात्र असो तर कुत्रे असो। आणि कोण तो प्रथमेश म्हात्रे? मला का फोन लावून दिला? मी कोणाला ओळखत नाही, बदलापूर मधला कोणी नेता आहे, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही। मराठी माणसाला शहरात व्यवसाय करायला जागा नसून परप्रांतीयांनी ठिकठिकाणी कब्जा केलाय। दरम्यान जोपर्यंत या बांगलादेशी, उत्तर प्रदेश आणि नेपाळमधून आलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांना बदलापुरातून हद्दपार करत नाही, तोपर्यंत हा पवित्रा कायम राहणार असल्याचं संगीता चेंदोनकर यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे मनसेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर बदलापुरातील परप्रांतीयांचं आता काही खरं नाही, असंच म्हणावं लागेल। पब्लिक मीडिया, बदलापूर।